नमस्कार मित्रांनो, आज आहे 4 जुलै. 4 जुलैच्या दिवसभराच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. मुख्यमंत्र्यांचा तलाट्यांसह अधिकारी दलालांना इशारा, अडवून दिरंगाई पैशाची मागणी केल्यास कठोर कारवाई. जनतेने अपप्रचाराला नाकारून विश्वासाच्या राजकारणाला निवडले. मोदी यांचे प्रतिपादन अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत संसद तहकूच. अंडरवर्ल्डशी संबंधित 15 ड्रग्ज तस्करांना अटक, सुमारे 327 कोटींचा मुद्देमाल जप्त. केजरीवालांच्या कोठडीत 12 जुलैपर्यंत वाढ, भ्रष्टाचार प्रकरणी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव. सगळे स्वाऱ्यांच्या कायद्यासाठी काम सुरू, सुमारे 8 लाख हरकतींची छाननी, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. साताऱ्यात IT हब औद्योगिक वसाहत मंजूर, विधान परिषदेत उद्योग मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग प्रतिवादी, याचिकाकर्त्यांच्या सहमतीनंतर उच्च न्यायालयाची आयोगाला नोटीस. पालखी मार्गात बदल, उर्शी कांचन ग्रामस्थांकडून तीव्र निषेध, 25 गावांतील लाखो भक्तांच्या भावनांशी खेळ. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अजित पवार. कोकण घाट परिसरात धो-धो, मराठवाडा विदर्भात पावसाची प्रतीक्षा, 40% शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या. हजारो विद्यार्थी संशयास्पद, आरोपींच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर, नीट PG परीक्षेतही फेराफेरी. हाथरस संसद चेंगाचेंगिरी घटना, आजुरांकर विविध कलमांखाली गुन्हा दाखल. कापूस उत्पादकांना हेक्टरी 5,000, सोयाबीन उत्पादकांनाही मदत, सरकारची घोषणा. मणिपूरमध्ये कमी झाला वांशिक हिंसाचार, आता शांततेची आशा. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत मणिपूर केले भाष्य. काँग्रेस तुरुंगातून बाहेर येताच हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री. झारखंडमध्ये हालचाली, चंपाई यांचा राजीनामा. टीम इंडियाच्या विजय यात्रेसाठी मोठा बंदोबस्त, शहरातील वाहतुकीच्या मार्गातही बदल. सोशल मीडियावरील मैत्री महागात, महिलेची फसवणूक, मित्राला सोडवण्यासाठी भरले पैसे. सगळे सोयरे अधिसूचनेवर 8 लाखाहून जास्त हरकली, छाननी करण्याचे काम सुरू, विधान परिषद सरकारची माहिती. दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार, आज होणार निर्णय, निलंबन मागे घेण्याची उद्धव सेनेची मागणी. सेवा हमी कायदा अंमलबजावणीचा मुख्य सचिव घेणार महिन्याला आढावा. 662 सेवा कालमर्यादेत देण्याची हमी. 2 महिन्यांसाठी आता पर्यटन स्थळावर जाणे विसरा. ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रावर जमावबंदी, पर्यटकांचा हिरमोड होणार. पहिल्या वर्गाचा 3रा दिवस, विजेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू, स्वच्छतागृहात घडली घटना. विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण, विरोधकांनी धोकादायक पायंडा पाडला, शपथेचा अनादर केला.